आणि आता बातमी येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली। ते श्रीनगरला आता रवाना झालेले आहेत आणि आता ते प्रस्थान करतात श्रीनगरच्या दिशेने। आपले प्रतिनिधी वैभव परब त्यांच्यासोबत आहेत। वैभव, एकनाथ शिंदे आता रवाना होत आहेत श्रीनगरला आणि पुढे जाऊन ते तिकडचा समन्वय पाहणार आहेत। वैभव, नक्कीच अश्विन, या आधी देखील आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे घटना घडली त्या वेळेला एकनाथ शिंदे हे मदतीला धावून आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबतच आहोत। आपण दाखवू शकतो ही थेट दृश्य। एकनाथ शिंदेजी काश्मीरच्या दिशेने निघालेले आहेत, कारण का अनेक महाराष्ट्राचे नागरिक पर्यटक हे त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि वारंवार एकनाथ शिंदे स्वतः फोनवरून संपर्क करतात, फोनवर बातचीत करतात। सोबत त्यांचे सुय्य साहेब प्रभाकर काळे देखील आहेत। सातत्यानं ते चर्चा करत आहेत पर्यटकांशी आणि मदतीची कुठेतरी एक धडपड आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अश्विनी, याआधी देखील आपण पाहिलं की इर्शादवाडीला देखील स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे मदतीला धावून गेले होते तिकडच्या रहिवाशांसाठी आणि आता थेट कल्याण डोंबिवलीमधल्या काही नागरिकांचा, पर्यटकांचा तिथे मृत्यू झालेला आहे, त्यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्रातले जे काही नागरिक तिकडे अडकलेले आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे आत्ता मुंबई विमानतळावरून निघतानाचे आपण ही थेट दृश्य आपण सगळ्यांना दाखवतो आहोत। आणि रात्री साधारणतः 10:30-11च्या सुमारास आपल्या सर्व पर्यटकांची भेट घेतील। महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मुंबईमध्ये परत कसं आणलं जाईल, त्यांना त्यांच्या घरी सुखरूप कसं पोहोचवलं जाईल यासाठी ते खास इकडनं रवाना होत आहेत। काल रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू यांच्याशी देखील चर्चा केली। विशेष विमानाची व्यवस्था करता येते का हे देखील त्यांची धडपड सुरू आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या म्हणजे परिस्थितीमध्ये विमानांच्या तिकिटी देखील किमती आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या आहेत एअरबेसने। तर त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या लोकांना दिलासा कसा दिला जाईल, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था हे करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आपल्या टीमसह एका खासगी विमानानं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा तिकडे काही त्यांचे पदाधिकारी पोहोचले आहेत। श्रीकांत शिंदे यांचे सुय्य सहाय्यक अभिजित दरेकर हे देखील तिकडे आहेत, प्रभाकर काळे हे देखील त्यांच्यासोबत आहेत। पाठीमागे पाहिले तर स्वतः संपूर्ण एकनाथ शिंदे यांची टीम आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहेत। एकनाथ शिंदे आता नक्कीच वैभव, धन्यवाद या बातमीचे ताजे अपडेट जाणून घेत असता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।